राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल। हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। यंदाच्या वर्षी कोकण उन्हाळी आवर्तनामध्ये श्रीगोंद्याच्या वाट्याला फक्त 6 दिवस पाणी मिळाले। अनेक शेतकरी पाण्यावाचून वंचित राहिलेत। कमी दिवसांच्या आवर्तनामुळे फळबागा देखील भिजल्या नाहीत। कुकडीच्या पाण्याबाबत हा अन्याय कायमच श्रीगोंद्यावर होत असतो। मात्र शेतकरी हिताच्या पाणी प्रश्नावर तालुक्यातील कोणताही नेता ठोस भूमिका घेताना दिसत नाही। तर लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभारामुळे पाण्याचं नियोजन बिघडलंय, असा आरोप घनश्याम शेलार यांनी आंदोलनादरम्यान केलाय। शेतकऱ्यांची उभी पिकं आणि फळबागा जळून जाताना पाहायला मिळतायत। शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी कुकडीचं आवर्तन त्वरित सोडावं, अन्यथा मोठ्या स्वरूपात रास्तारोको आंदोलन केलं जाईल, असाही इशारा शेलार यांनी दिला आहे। वादळी परिस्थितीमुळे अनेक गावांना फटका बसलाय। वादळामुळे ज्यांच्या शेतीचं, फळबागांचं आणि घरांचं नुकसान झालंय त्यांचे त्वरित पंचनामे करावेत। वीज महामंडळाचा जो गलथान कारभार सुरू आहे तो थांबवावा, अशा विविध मागण्या घेऊन तहसील कार्यालयासमोर घनश्याम शेलार यांनी धरणे आंदोलन केलं। कुकडीचं डाव्या कालव्याचं आवर्तन यावर्षी मार्च महिन्यामध्ये जे झालं ते उन्हाळी आवर्तन होतं। उन्हाळी आवर्तनामध्ये या श्रीगोंदा तालुक्यासाठी जे पाणी मिळालं ते केवळ 6.5 दिवस मिळालं। 6.5 दिवसामध्ये उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये आमच्या शेतातलं कुठल्याही शेतकऱ्याचं पीक किंवा लिंबुनीच्या बागा, फळबागा याला कुठेही पाणी मिळालं नाही। म्हणून शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा आक्रोश होता आणि त्याच्यासाठी आणि या प्रत्येक वर्षी उन्हाळी आवर्तनामध्ये पिण्याच्या पाण्याचे स्रोत श्रीगोंदा तालुक्यात जे 83 ते भरून घेतले जातात। यावर्षी उन्हाळी आवर्तनात पिकांनाही पाणी मिळालं नाही, पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील भरले गेले नाहीत आणि म्हणून 6 मेला तातडीनं कुकडीचं उन्हाळी आवर्तन दुसरं करावं, याच्या अशा प्रकारची मागणी मी केलेली होती। ते जर झालं नाही तर धरणं आंदोलन करावं लागेल, अशा प्रकारची भूमिका मांडली होती। त्या निमित्तानं आज हे धरणं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। कुकडीचं त्वरित आवर्तन झालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी। ते जर झालं नाही तर रस्ता रोको सारखं आंदोलन आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन भविष्य काळात करावं लागेल। आता वादळी परिस्थितीमध्ये श्रीगोंदा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये वादळाचा तडाखा बसला। वीज मंडळाची अवस्था एवढी दारुण आहे की थोडं जरी वारं आलं तरी वीज पुरवठा खंडित होतोय आणि आज तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये वीज पुरवठा या वादळामुळे बंद झालेला आहे। म्हणून वीज मंडळाचा गलथान कारभार त्वरित थांबून तातडीनं वीज पुरवठा सुरळीत आणि पूर्ण दाबाने दिला गेला पाहिजे, अशा 2 मागण्या घेऊन आजचं धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय। या मागण्या तातडीनं जर पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं भविष्य काळामध्ये केलं जाईल। तर तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांना निवेदन देऊन आंदोलन स्थगित केलं गेलं। यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं सामील झाले। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा। लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753।